समोर या. मुख्यमंत्री जवाब दो, जवाब दो, फडणवीस जवाब दो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि सूर्यवंशी यांना आज श्रद्धांजली देऊन आंदोलन सुरुवात केली आहे. जे काल आयोगाचे उपाध्यक्ष आले होते त्यांनी 3 पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले. पण आमची मागणी ही आहे की 10 तारखेला ज्यावेळेस घटनेची विटंबना झाली त्यानंतर पोलीसवाल्यांनी जे विटंबना करणारा जे आरोपी होता तो आमच्या मुलांनीच पकडून पोलिसाच्या स्वाधीन केला होता आणि पोलिसांनी लगेच एका मिनिटात त्यांना सांगितलं की हा माथेफिरू आहे. तो माथेफिरू नसून चांगला आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर 11 तारखेला परभणीमध्ये परभणी बंदचं आयोजन आणि आंदोलन सर्व पक्षीय सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीनं सुरू केलं होतं. दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन सुरू होतं. त्यानंतर आंदोलनामध्ये जे लोक होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्ज झाल्यानंतर रात्रीला कॉम्बिंग ऑपरेशन केलं. गल्लोगल्लीमध्ये नगरामध्ये जाऊन महिलाला उचलून मारहाण केली आणि त्याच्यानंतर जे आरोपी पकडले होते जे की त्या तोडफोडीमध्ये नव्हते, आंदोलनात होते, त्या आंदोलनातले आरोपी म्हणून जे पोलीस स्टेशनला आलेले त्यांनी 2 दिवस PCR काढला पोलीस कस्टडीमध्ये. आमचा सूर्यवंशी जो भीमसैनिक आहे तो वारला. तर आमची मागणी आहे की जे पोलीसवाले दोषी आहेत त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे यांच्या घरांना आर्थिक शासनाकडून मदत मिळाली पाहिजे. त्यांच्या नातेवाईकाला कुटुंबातून एकेकाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. आपण पाहिलं असताल 15 डिसेंबर रोजी ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा शपथविधी होता आणि त्या शपथविधीच्या संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की परभणीची जी घटना झाली आहे, ज्यांनी मोडतोड केली त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहोत, कारवाई करणार आहोत. तर तुमच्या माध्यमातून त्याला मला विचारायचं की पोलिसावरती कधी कारवाई करणार आहेत? कारण आपल्या माध्यमातून आपण दाखवलं होतं की पोलीसवाल्यांनी ऑटो वगैरे फोडले होते आणि त्या पोलिसावर मुख्यमंत्री कधी कारवाई करणार आहेत? ते गप्प का आहेत? त्यांचा आवाज उघडण्यासाठी हे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. हे आंदोलन किती दिवस? जोपर्यंत पोलिसावर 302चा गुन्हा दाखल होणार नाही आणि जे आंदोलक होते आमचे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे वापस घेतले जाणार नाहीत आणि जे मय झाले आहेत आमचे विजय वाकोडीचे आणि दुसरं आपले सूर्यवंशी यांना निधी शासनाकडून मिळाला पाहिजे. त्यांना त्यांच्या घरामध्ये नोकरी मिळाली, शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. ह्या मागण्या आमच्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन तीव्र राहणार आहे. देशभर आणि महाराष्ट्रामध्ये आक्रोश त्याच्या विरोधामध्ये सुरू आहे. विधानसभेत सुद्धा त्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी आणि सर्वांनी मिळून मोठी बाजू लावून धरली सर्व लोकांनी. पण या शासनाने त्यांना काही दाद दिलेली नाही. विजय वाकोडेंचा मृत्यू आम्ही ह्या आंदोलनातले ते हुतात्मे आहेत आणि विजय वाकोडे हे आंदोलनात असताना त्यांना त्रास होत असताना ते म्हणजे मी आंदोलन सोडून घरी कसे जाऊ या विरुद्ध आंदोलनासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. म्हणून ते नुसते हुतात्मेच नाही तर त्यांचा नंबर 1 वर आरोपी म्हणून नाव होतं आणि पोलिसांच्या दहशतवादाचे सुद्धा ते बळी आहेत. म्हणून त्या पद्धतीनं त्या मृत्यूकडे पाहून आणि त्या संदर्भातली यंत्रणा लावून यांची सर्व चौकशी होणं आणि जो काही कॉम्बिन ऑपरेशन करून मारहाण झाली आणि सगळं काही झालं, सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल या समाजातील लोकांनी आणि सर्व लोकांनी एक जी भूमिका घेतलेली की यांच्याविरुद्ध 302चे खटले चालवावे, यांना अटक व्हावी, या मताशी मी सहमत आहे. आणि या आक्रोशासाठी देशाचे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि त्या चळवळीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार हे 21 तारखेला स्वतः इथं 12 वाजता पोहोचत आहे हेलिकॉप्टरने. या ठिकाणी येऊन ते सोमवंशी यांच्या घरी जातील, तिथून ह्या मंडपाला येऊन ते भेट देणार आहे, त्यातून ते विजय वाकोडे यांच्या घरी जाणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद होऊन त्यांचा नंतरचा कार्यक्रम राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि तिथून ते मग वापस परत जाणार आहे. म्हणून शरद पवारांनी येत असताना आम्ही सर्व पक्ष मिळून सर्वजण मिळून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि रस्त्यावर उतरलेलो आहे.
आणि पवारसाहेब आल्यानंतर ह्या आंदोलनाला एक वेगळं वळण मिळून अत्यंत ताकदीनं हे आंदोलन महाराष्ट्रात होईल आणि यांच्या मागण्या न्याय मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालू आहे. विजयदादा वाकोडे हे गेले आणि प्रशासनाला वाटत असेल की आंदोलन थांबलं, असं अजिबात होणार नाही. विजयदादा वाकोडे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं, त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती, म्हणून आज हे आंदोलन सुरू झालेलं आहे. हे आंदोलन आमच्या न्यायासाठी आहे. अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनपर्यंत पोलिसांवर का कारवाई करत नाहीत? त्यांच्यावर 302 अंतर्गत खटले का दाखल करत नाहीत? त्यांना अरेस्ट का केलं जात नाही? ज्या महिलांना, ज्या मुलांना, ज्या वयोवृद्धांना हालहाल करून पोलिसांनी मारलं, अमानुषपणे कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग ऑपरेशन करण्यामागची पोलिसांची जी भूमिका होती, त्यांना ऑर्डर कोणाचे होते? त्यांना ऑर्डर वरिष्ठ SP IG चे होते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे होते? हे पण पुढे येणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याचं एकूण जे क्रोनॉलॉजी आहे या घटनेची, ही क्रोनॉलॉजी नीटपणे समजून घेणं गरजेचे आहे. 10 तारखेची जी घटना झाली, भारताच्या संविधानाच्या प्रिॲम्बलची जी नासधूस झाली, नासधूस करणारा एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती दिसत आहे, पण त्याच्या पाठीमागचं डोकं कोणाचं आहे? तर त्याच्या पाठीमागचं डोकं जे आहे, त्याच्या पाठीमागचं जे षडयंत्र आहे, ते षडयंत्र 10 तारखेला जो या ठिकाणी परभणीमध्ये हिंदू सकल मोर्चा झाला, त्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी ते डोकं होतं. त्या मोर्चामध्ये अत्यंत प्रक्षोभक घोषणाबाजी झाली, प्रक्षोभक भाषणं झाले. ती भाषणं या देशातील संविधानावर भाषणं झालेली आहेत, प्रक्षोभक या देशातील मुस्लिमांवर भाषणं झालेली आहेत, या देशातील मायनॉरिटीबद्दल भाषणं झालेली आहेत. मुद्दा हाच आहे की हे सगळं अस्थिर करणारं जे सगळं चाललेलं आहे भाजपकडून, RSS कडून, RSSच्या वेगवेगळ्या जी विंग ज्या आहेत, जसं विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, हिंदू युवा वाहिनी असेल आणि त्यांच्या तत्सम संघटना, आपण जे बघतो की ते भारताला अशांततेकडे घेऊन चाललेली आहे. त्यांना असं का करायचं आहे? कारण त्यांना बाबासाहेबांना दिलेलं संविधान हे मान्य नाही. त्यांना त्यांचं संविधान आणायचं आहे आणि ते त्यांचं संविधान म्हणजे कोणतं? मनुस्मृती त्यांना इथं लादायची आहे, मनुस्मृती त्यांना आणायची आहे. आणि आपण बघतो की भाजपाच्या अनेक नेत्यांची भाषणं जशी झालेली आहेत, त्यांची स्टेटमेंट आहेत की आम्हाला मनुस्मृती आणायची आहे, आम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्हाला संविधान ठेवायचं नाही, आम्ही हे संविधान मानत नाही. तर त्या सगळ्या ह्याच्यातूनच ही झालेली घटना आहे. कारण संविधान हे त्यांना का मानायचं नाही? कारण संविधान हे सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, संविधान हे सोशल ऑर्डर आहे. संविधान हे इथल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे न्याय आणि अधिकार देते. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य देते, त्याला त्याचं भाषा स्वातंत्र्य देते, त्याला राहण्याचं, त्याला खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य देते. पण भाजपाचं हे सरकार हे स्वातंत्र्य लोकांचं हिरावून घेत आहे आणि बाबासाहेबांचं संविधान नष्ट करण्यासाठी सगळ्या पद्धतीचे हातखंडे ते वापरत आहेत. जसं की आपण काल बघितलं, देशाच्या गृहमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं बाबासाहेबांबद्दल, तर हे अचानकपणे झालेलं नाही, हे त्यांच्या पिढ्यानपिढ्यापासून चालत आहे. बाबासाहेबांवरचा त्यांचा राग आहे. का राग आहे? त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे. बुद्धानं या देशामध्ये, या भूमीवर सगळ्यात अगोदर क्रांती केली. बुद्धानं जी क्रांती केली, बुद्धानं क्रांती करत असताना वैदिक जी परंपरा होती या भूमीवर, ती वैदिक परंपरा बुद्धांनी इथं उद्ध्वस्त करून बुद्धानं या देशामध्ये समता प्रस्थापित केली. आणि त्या समता प्रस्थापित बुद्धानं जी केली, त्या बुद्धाची समता प्रस्थापित इथं उलथवून टाकली. ती कोण उलथवली? पुष्यशंगमित्रानं उलथवली आणि ती त्यांनी मनुस्मृती इथं आणली. मनुस्मृतीचा कायदा होता या भारत भूमीवर, आणि तो कायदा इथं मोडून काढण्याचं काम, त्या कायद्याला जाळून टाकण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि बाबासाहेबांनी या देशामध्ये भारतीय संविधान हे आणलं आणि म्हणूनच त्यांना हे मान्य नाही, त्यांना म्हणून परत या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे. आणि आपण बघतो की हे सगळं होतंय. भारताच्या सीमेवर शांतता आहे. मोदी तर म्हणतात ना, मी चीनला आग दाखवल, ह्याला दाखव. मग बघा ना बांगलादेशला मध्ये होते म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये इथं मोर्चे काढून काय होणार आहे? सरकार तुमचंच आहे ना, केंद्र सरकार तुमचं आहे, महाराष्ट्र सरकार तुमचं आहे, तर कोणाला तुम्ही मूर्ख बनवत आहात? तर हे सगळं जे आहे एक प्रेशर गेम आहे, आम्ही असं समजतो. संघाचा हा एक प्रेशर गेम आहे. ह्या पद्धतीनं हे करून या देशातल्या मुसलमानाला दाबायचं, या देशातल्या मायनॉरिटीजला दाबायचं आणि आपले सगळे फंडे त्यांनी निर्माण करायचे. आणि या देशातली सगळी एकूण संपत्ती, इथल्या ज्या शोषित पीडित, इथल्या वंचित लोकांची जी संपत्ती आहे, ती गौतम अडाणी सारख्या एका व्यक्तीच्या खिशामध्ये टाकायची आणि भारत विक्रीला काढायचा. 10 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर
संविधान शिल्पाची जी विटंबना झाली समाजकंटकाच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर उद्भवलेली परिस्थिती शांतपणे पोलिसांनी हाताळण्यापेक्षा त्यांना अपयश आलं आणि त्या अपयशाचं खापर फोडून गोरगरीब निष्पाप आंबेडकरी जनतेला, महिलांना, लहान मुलांना कोम्बिंग ऑपरेशनच्या द्वारे प्रचंड अशी अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीमध्ये लॉ कॉलेजमध्ये शिकणारा शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेला. अनेक माझ्या माता भगिनींना मारहाण झाली, ते हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि या सगळ्या प्रकरणाचा जे नेतृत्व करत होते, ज्यांचं नाव FIR मध्ये नंबर 1 वर होतं, विजय वाकोडे, त्यांना सुद्धा आम्हाला तर असा आमचा आरोप आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी झाल्यावर विजय वाकोडे यांना सुद्धा पोलीस अटक करणार होते. त्याबद्दलचं त्यांना बोलले होते की काय, त्याच्यामुळे विजय वाकोडे सुद्धा प्रचंड दडपणाखाली होते. आणि ह्या पोलिसाच्या दहशतीमुळे, पोलिसाच्या दडपणामुळे विजय वाकोडे सारखा परभणी जिल्ह्याचा एक मोठा नेता, परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ असलेला त्याचा सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. म्हणून आमच्या सगळ्या तमाम आंबेडकरी जनतेची मागणी आहे की या सगळ्या घटनेला जबाबदार असलेले LCBचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण, मोंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे, तुर्नर या पोलिसांवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे शहीद कुटुंब आहे विजय वाकोडेचं आणि सोमनाथ सूर्यवंशीचं, या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे. या विजय वाकोडे आपल्या सगळ्याला माहीत आहे, आपण सगळे पत्रकार मित्र सुद्धा त्याचे जवळचे मित्र होता. त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्यामुळे त्याच्या घरच्या त्याच्या मुलाला शासकीय नोकरीत घेतलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या भावाला सुद्धा शासकीय मदत केली पाहिजे, नोकरीत घेतले पाहिजे. आणि आमच्या अनेक अजून निरपराध लोकांना पोलीस अटक करण्याची धमकी देतात. 300-400 लोकांचा आरोपी मतामध्ये नाव आहे. हे सगळं अटक सत्र थांबलं पाहिजे, पोलिसावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहेत. आम्ही अजिबात माघार घेणार नाही.